श्री शिवाय नमस्तुभ्यम. महाशिवरात्री दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. ते कोणकोणते ते आपण आता पाहूया. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 पर्यंत आहे. पूजा मुहूर्त पाहिले तरी महाशिवरात्री बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याच्या दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी ही काही व्रतवैकल्य करतो, या सगळ्या व्रताचे पुण्य फक्त आपण एक महाशिवरात्र केल्यामुळे आपल्याला भेटणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने हे महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून करावे. ज्या मुलामुलींचे विवाह जमत नाहीत त्यांनी करावे. ज्या बायकांना वाटते की आपले सौभाग्य अखंड राहावे, अशा देखील बायकांनी महाशिवरात्रीचे व्रत करावे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 पर्यंत आहे. या काळात तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुले, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केला पाहिजे. महाशिवरात्रीच्या उपवासाचे आता काय काय नियम आहेत ते आपण पाहूया. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या 2 तास आधी. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धे जल देखील अर्पण करावे आणि व्रताचे संकल्प घ्यावा. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करायला नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपली श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावी करा. मनातील सर्व इच्छा आपले शिवशंकर पूर्ण करतील. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे. नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले. त्याची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभा राहून पूजा करू नये. मातीच्या पंतीत आवर्जून दिवा लावावा, पण तोही आपण स्वतः नेलेला दिवा. बेल पान हे पालते व्हावे. त्याचे दांडा आपल्यासमोर येईल असे बेलपान व्हावे. जर बेल पान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील जरी बेल तुम्ही घेतले आणि ते पाण्याने धुवून पिंडीला वाहिले तरी चालते. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि ज्यांना उपवास करायचा नसेल त्यांनी देखील या पदार्थाचे सेवन करू नका. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करावा. यामुळे आयुष्यातील दुःख, संकटे नष्ट होतात. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असेल ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्याच्या हेवा करून व्रत करू नका. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याने पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये, खोटे बोलू नये, दुसऱ्याचे मन दुखवू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र, जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. बेलपत्र वाहताना नेहमी पालते अर्पण करावे. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा.
शक्य असल्यास तूप, दही आणि मध, पंचामृत देखील अर्पण करू शकता. बेल, पान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही. ते आपण धुवून वाहू शकतो. धोत्र्याचे फूल आणि फळे, पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून कवठ खावे. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, पारिजात, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो. पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा. तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. आपण पूजा करत असताना शिवलिंगाला सिंदूर, कुंकुम अर्पण करू नका. शिवलिंगाला नारळ, पाणी अर्पण करू नये. तसेच केतकीची फुले, चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत. बेलाचे पान तुटलेले 2 पाने असलेले अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याची फुलं, केतकीची फुलं, निशिगंधाची फुलं, नारळ पाणी, तुळशीची पाने इत्यादीचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्पदोष निघून जातो. त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही, त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांड वापरावा. शंखाचा वापर करून अभिषेक करू नये. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध, दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याचा तांब्या किंवा भांड अजिबात वापरायचा नाही. कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या चालतो. महादेवाची जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यास चालतो. फक्त महादेवाच्या एकट्याची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावणे, त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्यामध्ये अर्पण करावे, म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने. महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी, सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्याकडून कथा ऐकण्यास चालते. गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा, विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपान 3 दलाचे असले पाहिजे. 2 किंवा 1 दलाचे पान अर्पण करू नये. बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मग पान तोडावेत. बेल, पान जळालेले, तुटलेले असे पिंडीवर अर्पण करू नका. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे. जलद गतीने जल अर्पण करू नये. शिवाय या ओम नमः शिवाय या मंत्राचा जप म्हणावा. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा, त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवायचे असतील तर आदल्या दिवशी म्हणजे अगोदरच्या दिवशी धुवावे. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळविण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे दूध, तांदूळ, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेले मिठाई, पेढा, खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. यावेळी शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने
श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छेनुसार करावे. त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारखा आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि अशा प्रकारे आपल्या महादेवाची पूजा आपण श्रद्धेने करावी. ही माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा दुसऱ्यांना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं.